तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. सुरुवातीला बातमी आहे, कांद्याचे भाव कोसळल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं कांद्याला 12 रुपये 35 पैसे दरानं खरेदीची घोषणा केली. मात्र याच घोषणेवरती शेतकऱ्यांनी सवाल केलेत. कांदा उत्पादकांची स्थिती दयनीय झाली आहे. बीडच्या एका शेतकऱ्यानं 602 किलो कांदा विकला, मात्र त्यातनं उत्पन्न तर सोडाच, उलट त्याच शेतकऱ्याला 1,500 रुपये खिशातनं द्यावे लागलेत. सद्यस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती सर्वाधिक दयनीय झाली आहे. जगातला असा कोणता व्यवसाय आहे जिथे वस्तू विकून पैसे कमावण्याऐवजी वस्तू विकणाऱ्यालाच पैसे भरावे लागतायत? हे बीडचे शेतकरी संतोष शिंगारे आहेत. मोठ्या कष्टानं त्यांनी कांदा पिकवला. कांदा तोडणीचे मजुरांना हजारो रुपये दिले. कांदा विकण्यासाठी पैसे देऊन टेम्पोनं माल बाजार समितीत आणला आणि 600 किलो कांदा व्यापाऱ्याला देऊन वरून शेतकऱ्यालाच पैसे द्यावे लागले. मेहनत, उत्पादन खर्च, मजुरी निघणं तर दूरच, उलट शेतकरी शेतमाल विकून पदरचे पैसे व्यापाऱ्याकडे भरतोय. चांगला भाव मिळेल या आशेनं त्यांनी सोलापूर बाजार समितीत कांदा नेला. कांदा होता एकूण 602 किलो. भाव मिळाला 50 पैसे प्रति किलो. 602 किलो कांद्याचे पैसे आले केवळ 301 रुपये. शेतकऱ्याची कशी क्रूर चेष्टा चालली आहे ते बघा. 602 किलो कांदा विकून 50 पैशांचा भाव मिळाला. ते 50 पैसे जे हल्ली चलनातूनही बाद झालेत. त्यातून उत्पन्न आलं 301 रुपये. कांदा बाजार समितीपर्यंत टेम्पोचं भाडं झालं 1200 रुपये. 12 बारदाण्यांची किंमत 456 रुपये. हमाली 62 रुपये. तोलाई 37 रुपये. वारणी 60 रुपये. हा एकूण खर्च 1839 रुपये. उत्पन्न 301 रुपये आणि खर्च 1839 रुपये. शेतकऱ्याला 602 किलो कांदा विकून खिशातनं 1,500 रुपये भरावे लागलेत. 12 कट्टे सोलापूरच्या मार्केटला पाठवला होता, तर मला त्याच्या मागे भाव भेटला 50 पैसे किलो दरानं. तर 301 रुपये मला भेटला. भाडं आणि हमाली आणि खर्च जाता मला दंड आलेला आहे 1583 रुपये दंड आलेला आहे. तर आता राहिलेला 15 टन कांदा आहे माझ्याकडं. त्याचं काय करावं, हे आत्महत्या करावं का काय करावं हे काय कळानं गेलंय. नाही आता तेलाची भाव वाढली, फायदा कुणाला होते मग? काय भाव आहे फायदा होते? शासनालाच फायदा आणि काय शेतकऱ्याला काय आहे याच्यात? शेतकऱ्याला काहीच राहणार. आता कापूस जवळ शेतकऱ्यापाशी होता त्यावर 7,000 घेतला, आता 10,000 करून काय असायला काय आहे शेतकऱ्यापाशी? सोयाबीन आता 7,000 घेतली तेव्हा 4,000 शेतकऱ्याकडून. 3,000 रुपये फायदा झाला. कुणाच झाला फायदा? व्यापाऱ्याचा, शासनाचाच फायदा म्हणायचा देऊन. आता 12 रुपये 35 पैसे भाव दिसता पुकारला. कुठे भाव मिळते का तेवढे? देतात कशाला? आता इथं यांच्या मनावर भाव झाला की झालाच असं आहे. आता शासन 12 रुपये 35 पैशांनी खरेदी करायची म्हणजे कुठेही खरेदी नेमकी चालू कुठे? व्यापाऱ्यांकडे जातोय तो 12 रुपये 13 रुपयाने काही चांगला का एखादा वक्कल जातोय, पण बाकीचा का आता 2 रुपये 3 रुपये किलो चाललाय. मला तर असं वाटतं की शासनाने सरळ ना प्रत्येक शेतकऱ्याला 5 गुंठ व्हायला पण गांजा लावायची परवानगी द्यायला पाहिजे. दुसरा पर्यायच नाही शेतकऱ्या पुढे आता काही. आता ह्याच्या पहिल्याला आम्हाला बोलायला काही हेच नाही म्हणजे. आता मुलांचे शिक्षण आहे तर शाळा भरते, पेरण्या चालू होतील, काय पैसा येणार आहे कुठलं? लय रोष आहे, पण आता इतकं बोलावं वाटतंय पण आता नेमकं बोलायचं काय? जर शेतकऱ्यानं कांदा फुकट विकला असता तरी ते फायद्याचं ठरलं असतं. आपलाच शेतमाल विकून आपणच पैसे भरण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पेरणीसाठी पैसे लागत असल्यानं मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ATM बाहेर शेतकऱ्यांची रांग आहे. मात्र नोट टंचाईमुळे पुरेसे पैसेच मिळत नाहीये. शेती मशागतीसाठी लागणाऱ्या डिझेलसाठी शेतकरी पेट्रोल पंपाच्या रांगेत उभा आहे. भविष्यात खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या संकटातून जरी शेतकरी बाहेर पडला तरी त्याच्या शेतमालाला 50 पैसे किलोचा भाव मिळतोय. शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. आपला माल बाजारामध्ये पोचल्यानंतर आपल्याला काय मिळतं का नाही हे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. मग बाजारात आणलं पाहिजे. पिकला म्हणून आणू नये. तो शेतकरी त्याचं प्रतवारी आहे का नाही, माझं बाजारात गेल्यानंतर मला 2 रुपये मिळतील का नाही याचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी बाजाराला माल आणले पाहिजे. जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढे विरोधक पण जबाबदार आहेत. नुसत्या रोहित पवारांनी राजू शेट्टींनी बोलून उपयोग नाही, बाकीच्या सुद्धा आमदारांनी बोललं पाहिजे. पण 2 जणांनी झटून काय उपयोग आहे? सगळ्यांनीच झटलं पाहिजे ना. शेतकऱ्याची बाजू सगळ्यांनीच मांडली पाहिजे. म्हणजे जेवढे सत्ताधारी जबाबदार आहेत तेवढे विरोधक पण आहेत.
शेतकरी काय म्हणतात माहिती आहे का, मोदी साहेबांनी इटलीला जाऊन नाही तर बाहेरच्या देशाला जाऊन मेलेडी चॉकलेट देण्यापेक्षा, कारण का मेलेडीचं चॉकलेट दिल्यानंतर पार्ले नावाची जी कंपनी ते शेअर इतके वाढले, 10,000 कोटी रुपये तिथं वाढले. त्यामुळे शेतकऱ्याचं मत आहे ही मेलेडीची चॉकलेट देण्यापेक्षा पंतप्रधान साहेबांनी जर कांदा दिला असता तर कांद्याचे भाव वाढले असते आणि लोक त्या ठिकाणी खुश राहिले असते. याची किंमत आहे 1 रुपया आणि 1 रुपयाला एवढंसं मिळतं आणि आज शेतकरी 1 किलो कांदा 1 रुपयाला विकतोय. कुठंतरी या सरकारला लाज वाटली पाहिजे असं आमचं मत आहे. उद्या महाविकास आघाडी म्हणून मोठं आंदोलन, महाराष्ट्रव्यापी आंदोलन उद्या चांदवडला आहे. त्याच्यात शिवसेनेच्या वतीनं मी जाणार आहे त्या आंदोलनाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष येणार आहे, रोहित पवार यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि या चांदवडच्या आंदोलनात कांद्याच्या आंदोलनासाठी आम्ही जातो. शेतकऱ्यांच्या ह्या घोषणा आहे फक्त. कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नाही, कुठेही शेतकऱ्याशी संवाद झालेला नाही, कुठे नाफेडणी या सगळ्या बाबतीत पुढाकार घेतलेला नाही. अशोक काळकुटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.